हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनची वाट बघत असते तेव्हा कल्पना तिथं येते आणि सायलीला विचारते, तू अर्जुनला फोन केला होतास का? मग सायली म्हणते, हो केला होता, पण फोन सायलेंटवर आहे बहुतेक. तर कल्पना म्हणते, कमाल आहे अर्जुनची, चैतन्यकडे गेला ना गप्पा मारायला, मग फोन सायलेंटवर कशाला ठेवायचा? तर सायली म्हणते, अहो आई, कदाचित ते दोघं काहीतरी कामाचं बोलत असतील आणि तिथून निघून दुसरीकडे पण जाणार होते ना, कदाचित तिकडे मीटिंगमध्ये अडकले असतील. मग विमल म्हणते, सायलीताई तुम्ही आणखीन एकदा अर्जुनदादांना फोन करून विचारा. तर सायली म्हणते, हो मी करते त्यांना फोन, पण तुम्ही जा झोपायला. कल्पना म्हणते, हो पण मी थांबते तुझ्यासोबत. तर सायली म्हणते, हो आई, तुमची ॲसिडिटी वाढेल, तुम्ही जा झोपायला, मी आहे. ते आले की मी जेवण गरम करून त्यांना वाढेल. कल्पना म्हणते, ठीक आहे मी जाते, पण माझी काही झोप लागणार नाही, तू दार लावून घे, मग बेल वाजल्यानंतर अर्जुन आल्याचं मला कळेल. तर सायली म्हणते, हो, आणि विमलही निघून जाते. मित्रांनो, आता इकडे अर्जुन गाडीमध्येच बसलेला असतो तेव्हा त्याला सायली आणि कुसुम चैतन्याने साक्षीबद्दल जे काही सांगितलेलं असतं त्यांनी ते आठवत असतं. तर अर्जुन म्हणतो, सगळे मला सांगत होते पण मी त्यांचं नाही ऐकलं, कारण चैतन्य माझा लहानपासूनचा मित्र आहे ना, आणि त्याने माझा विश्वासघात केला, आणि तेही अशा मुलीसाठी जिने खून केला आहे. मित्रांनो, आता अर्जुन खूप रडत असतो, त्याला खूप त्रास होत असतो. यावेळी अर्जुनला सायलीचे फोन येत असतात पण तो फोन काही उचलत नाही. इकडे चैतन्यही रडत बसलेला असतो. अर्जुनशी भांडल्याचे त्यालाही वाईट वाटत असतं आणि साक्षी हे बघून मनातल्या मनात म्हणते, मित्राशी भांडण झाल्यानंतर कोण एवढं रडतं का? मला याला थांबवायला पाहिजे, नाही तर हा गिल्ट मनात घेऊन अर्जुनची माफी मागायला जाईल. मग साक्षी चैतन्याला म्हणते, सॉरी चैतन्य, माझ्यामुळे तुमच्या दोघांच्यामध्ये भांडण झालं. तर चैतन्य म्हणतो, अगं तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही, मी त्याला आधीच सांगायला हवं होतं हे सगळं, त्याला अशा पद्धतीनं कळालं ना. तर साक्षी म्हणते, हो, म्हणूनच अर्जुनने माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेतला आहे. तर चैतन्य, आपण जवळ येणं आणि ही केस याचा काही संबंध नाही. इनफॅक्ट आपण ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मला माहीतही नव्हतं तू या केसशी संबंधित आहेस ते. चैतन्य, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ, मी खोटं बोलते किंवा वागते असं तुला जाणवतं का? तर चैतन्य म्हणतो, साक्षी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं पण मी अर्जुनला कसं हे समजावून सांगू, तो काही ऐकूनही घेत नाही, बघितलंस ना. मग साक्षी म्हणते, हो, त्याच्या बोलण्याचा मला त्रास होत होता, पण खरंच कळत नाही, अर्जुन इतका जवळचा मित्र आहे, मग तो तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. माझ्यामुळे चैतन्य तुमची मैत्रीही तुटू शकते आणि हे मी जराही सहन करू शकत. चैतन्य, मला विश्वास आहे की अर्जुनला कळेल की आपलं हे प्रेम किती खरं आहे ते, आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत. आता ना अर्जुन खूप चिडलेला आहे, त्याला जरा वेळ दे आणि मग त्याच्याशी बोलून घे, म्हणजे त्याला कळेल की यामध्ये माझा काहीच स्वार्थ नाही. मित्रांनो, चैतन्य साक्षीच्या बोलण्याला भुलत असतो. ती म्हणते, चैतन्य तू त्रास नको करून घेऊस, मग मलाही त्रास होतो, मी तुला असं नाही बघू शकत. मग चैतन्य आणि साक्षी मिठी मारतात. मित्रांनो, इकडे आता सायली अर्जुनची वाट बघत आहे. ती दरवाजा बंद करते आणि हॉलमध्येच बसते. सायली अर्जुनला फोन करत असते पण अर्जुन काही तिचा फोन उचलत नसतो. मग बराच वेळ सायली काळजी करत असते. इकडे साक्षी चैतन्याला समजावत असते आणि म्हणते, सकाळपासून काही खाल्लं नाहीस, खाऊन घे पटकन. मग चैतन्याला साक्षी जेवण भरवते. इकडे आता सायली म्हणते, आता रात्रीचे 1 वाजले आहेत, चैतन्य सरांना उठवावेच लागणार, कारण त्यांनाच माहीत असेल अर्जुन सर कुठे आहेत ते. मग सायली चैतन्याला फोन करते. मग हे बघून साक्षी म्हणते, अर्जुनची बायको तुला का फोन करते एवढ्या रात्री? तर अर्जुनने तिला काही उलटसुलट तर सांगितलं नसेल ना, उचल ना तिचा फोन. तर चैतन्य म्हणतो, म्हणूनच तिने विचारण्यासाठी मला फोन केला असेल. चैतन्यसुद्धा सायलीचा फोन उचलत नाही. चैतन्य फोन उचलत नाही म्हटल्यानंतर सायली म्हणते, चैतन्य सर का फोन उचलत नाहीत, नक्की काय झालंय, बाहेर जाऊन बघून येऊ का, त्यांची गाडी दिसेल का? मग सायली दरवाजा उघडून बाहेर जाते तर तिला अर्जुन पायरीवर रडत बसलेला दिसतो. ती त्याला विचारते, सर झालंय काय? मी तुमची वाट बघत होते, किती काळजी वाटत होती माहीत आहे का तुम्हाला? मी चैतन्य सरांनाही फोन केला होता पण त्यांनी फोन उचलला नाही, मला भीती वाटत होती सर. काय झालंय, रडायला एवढं काय झालंय, प्लीज सांगा ना. मग सायलीला कल्पनाची हाक येते. ती विचारते, अर्जुन आला का गं? मग सायली जाऊन सांगते की हो आले आहेत, तुम्ही झोपा. तर सायली
परत अर्जुन जवळ येते. त्याला म्हणते, तुम्ही आत चला आणि मग मला सांगा, घरातील कोणी बघितलं तर त्यांना काळजी वाटेल. मग अर्जुन सायलीकडे बघतो. मग दोघेही आतमध्ये जातात. मित्रांनो, आता इकडे रविराज, प्रिया, नागराज आणि सुमन शॉपिंग करून घरी परत येतात. रविराज म्हणतो, झालं एकदाचं शॉपिंग, पण थकायला झालंय बाबा. तर सुमन म्हणते, हो पण खरेदी एकदम मस्त झाली भाऊजी. विपुल आणि त्याची आई या दोघांचीही पसंती खूपच मस्त आहे. मग रविराज हसतात. नागराज म्हणतो, मग म्हणून तर आपल्या तन्वीला पसंत केले त्यांनी. तर रविराज म्हणतात, हो आता साखरपुड्याची तारीख आपणाला लवकरात लवकर ठरवावी लागेल. मग सुमन म्हणते, हो विपुलची आई हेच म्हणत होती की लवकरात लवकर मुहूर्त काढा, म्हणून मीही म्हणालो तन्वीचा आता काहीच प्रॉब्लेम नाही. तर रविराज म्हणतात, मी उद्याच गुरुजींना बोलावून घेतो आणि साखरपुड्याची तारीख फिक्स करतो, नाही तर विपुलच्या घरच्यांना वाटेल उगाच आपण टाळाटाळ करतोय ते. तर मित्रांनो, हे ऐकून प्रिया म्हणते, बाबा सगळ्यांच्या सोयीची तारीख मिळेपर्यंत थांबतातच ना. तर रविराज म्हणतात, हो खरं आहे, पण आता घाई करायला पाहिजे. आता हे ऐकून प्रिया खूप चिडते. इकडे सायली अर्जुनला घेऊन रूममध्ये आलेली असते. तेव्हा ती त्याला म्हणते, सर काय झालंय? मी ज्या अर्जुन सरांना ओळखते ना ते असे नाहीत. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी ते इतके खचून जाणारे नाहीत. सर तुम्ही बोलून मोकळे व्हा, तुम्हाला त्याशिवाय बरं वाटणार नाही. मग अर्जुन रडत रडत सांगतो की सायली, मी जेव्हा चैतन्याच्या घरी गेलो ना तेव्हा तिथे साक्षी शिकरे होती. मित्रांनो, मग अर्जुन चैतन्याच्या घरी जे काही झालं ते सगळं सायलीला सांगत असतो. आता मित्रांनो, सायलीलाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य असा वागेल मला वाटलं नव्हतं, माझा विश्वासच बसत नाही. तर सायली म्हणते, अहो सर, साक्षी शिकरे चैतन्य सरांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेते हे त्यांना कळतच नाही. तर अर्जुन म्हणतो, तो हे कबूल करायला तयारच नाही. तर सायली म्हणते, मला एकदा शंका आली कारण त्या दोघांना मी गाडीत एकत्र बघितलं होतं, पण मीच स्वतःला समजावलं की हा भास असेल माझा. पण मला अजूनही असंच वाटतंय, चैतन्य सर स्वतःहून साक्षीजवळ गेलेले नसणार, त्या महिपतने आणि साक्षीने त्यांना धमकावलं असणार. तर अर्जुन म्हणतो, आधी मलाही असंच वाटलं होतं सायली. चैतन्य म्हणाला त्याचं प्रेम आहे साक्षीवर, हे मला अजूनही पटत नाही. तो कितीतरी महिने हे लपवत होता, कारण मला माहीत होतं की त्याचं रिलेशन मला आवडणार नाही, म्हणूनच माझ्याशी तो खोटं बोलत राहिला. तर मित्रांनो, अर्जुन खूपच रडत असतो. त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि हे सगळं ऐकून आणि बघून सायलीही खूप दुःखी झालेली असते. आता उद्याच्या भागामध्ये चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाणार आहे आणि अर्जुनला तो राजीनामा देणार आहे आणि म्हणतो, तुझा माझ्याशी काही संबंध राहिलेला नाही. आता बघू सायली अर्जुन आणि चैतन्याला परत कशी एकत्र आणते. त्याच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.